नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला। शिंदेंची शिवसेना गणेश नाईक यांच्या विरोधात आक्रमक झाली। कार्यक्रम पत्रिकेच्या वादावरून शिवसेना आक्रमक झाली। पालकमंत्र्यांचं नाव वगळून राजशिष्टाचार डावलल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर शिवसैनिकांनी गणेश नाईक यांना काळे झेंडेही दाखवले। महापालिकेच्या आणि आमदार निधीतून लोकार्पण आणि उद्घाटन करणाऱ्या कामांच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याशी। शिल्पा, नेमका काय वाद झाला, त्यांची गाडी का अडवली गेली आणि तिथला जो काही सध्या वादावादी आहे, मंदा म्हात्रे असतील किंवा गणेश नाईक असतील यांच्यातली वादावादी काही नेहमीचीच आहे, म्हणजे ती नवीन नाहीये? खरंय कस्तुरी, आपण जर पाहिलं तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे नाव आपण नेहमीपासून ऐकत आलो आणि त्यांच्यातला जो वाद आहे तो देखील काही नवीन नाही असं म्हणायला हरकत नाही। कारण या दोन्ही नेत्यांचा जो वाद आहे तो वर्षानुवर्ष वाद आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी अशाच प्रकारचा आज देखील हा वाद आपल्याला पाहायला मिळाला आणि आता हा जो वाद आहे दोन्ही नेत्यांचा तो उफाळून आलेला पाहायला मिळतोय। आता यावरून नवी मुंबईत कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय। याचं एकमेव कारण असं आहे, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित केला होता। आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या सुविधांचा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मंत्री गणेश नाईक जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो उद्घाटन सोहळा आहे तो पार पडणार होता। ही जी कार्यक्रम पत्रिका छापली होती, प्रशासनाकडून जी कार्यक्रम पत्रिका छापली गेली त्यामध्ये उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांचं नाव होतं। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या महापौर दालनातून जी पत्रिका आली त्यामध्ये थेट एकनाथ शिंदेंचंच नाव वगळण्यात आलं। हे नाव वगळल्यामुळे एकनाथ शिंदेंचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि जी पत्रिका आहे त्यात नाव नाही, यावरूनच सुरू झालेला हा वाद आहे। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।